अजब रमा राघवची जोडी। रमा, रमा, गोष्टी अशा मनात साचवत नाही ठेवू ग। हे बघ, तू अशाने आजारी पडशील। तुला जे काय वाटेल ना ते तू माझ्याशी बोल ना, मन मोकळं कर। शांत हो बरं। ए रमा, हे बघ, शांत हो बरं। हा, पवित्र आंटी, तू मला खरं खरं सांग, डॅडने त्याचं डिसिजन का बदललं अचानक? ती अश्विनी येऊन हे सामान देऊन गेली तेव्हापासून गिरीश नाराज झालेत। त्यात पुरोहितांच्या घरी गेल्यानंतर हे प्रकरण अजूनच चिघळलं। सगळे जण स्वतःचा विचार करतात, आमच्या दोघांचा कोणी विचारच करत नाहीये। नाही, तूच सांग मला, आमचं असं काय चुकलं याची आम्हाला एवढी मोठी पनिशमेंट मिळते? राघवला काय वाटत असेल ग आता? मला त्याची आठवण आली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघायला। तो सॅड झाला की त्याच्याकडे असं काहीच नाहीये। तो काय करेल? रमा, शांत हो बरं। अगं, आठवणी काय अशा वस्तूंमध्ये असतात का? त्या आपल्या मनात असतात। हे बघ, इकडे बघ माझ्याकडे। राघवकडे तू आहेस की नाही, ते त्याला हिम्मत द्यायला पुरेस आहे। पण मग तो माझा फोन का नाही उचलत? त्याने कॉल बॅकही नाही केले मला। अगं, इतकं सगळं झाल्यानंतर त्याला त्याच्या घरच्यांसमोर कॉल उचलणं शक्य नसेल झालं। हे बघ, तू आता नाही ते विचार मनात आणू नकोस। त्याला जमलं की तो कॉल करेल। हो, असंच असेल। कदाचित अंकल गुरुजी त्याच्या समोर असतील ना, म्हणून त्याने फोन उचलला नसेल आणि कॉल बॅकही केला नसेल। असंच असणार। अश्विनी, तू इतकी चिडचिड का करते? अगं, अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे। रमा राघवच्या आयुष्यातनं गेलीये। कुठे गेलीये? त्या रमाचं भूत या घराच्या मानगुटीवर असं बसले की सोडायचं नावच घेत नाहीये। आता ही तुळस रोज माझ्या डोळ्यासमोर राहणार, मग मला शांत झोप कशी लागेल बाबा? त्याच्यामुळे राघवरावांनी माझं किती अपमान केला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं की नाही? तरी मला म्हणताय की शांत हो। अगं, आपण अख्ख्या त्या मुलीला बाहेर घालवलंस तर या छोट्या मोठ्या गोष्टींचं काय घेऊन बसलीस? हाय हो बाबा, तुम्हाला कळत कसं नाही हो? अहो, काकांना ती मुलगी त्यांच्या नजरेसमोर सुद्धा नको होती, मग तरी तिला तुळस लावायची परमिशन का दिली त्यांनी? काय नाही हो, सगळे एका मायेचे मणी आहेत, कोणावरच विश्वास ठेवायला नको। हे तू बोलतेस ते बरोबर आहे। गजाननराव वैदिक परिषदेला जाणार म्हणजे सगळं हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही। आपण सावध राहायला हवं। हो बाबा, इतकी मेहनत करून सगळं जुळवून आणले, आता हातातोंडाशी आलेला घास अजिबात घालवायचा नाहीये मला। पण बाबा, ती गजानन काका कुठेही जाता कामा नयेत, ते इथेच थांबले पाहिजेत। अगं, त्याची सगळी व्यवस्था मी केली होती, पण तो कार्तिकेय तो मध्येच कडमडला ना, त्यांनी सगळा घोळ घालून ठेवला, मूर्ख कुठचा। बाबा, अहो, त्याला नावं ठेवण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो ना ह्याचा विचार करूया।
आता माझ्या पुढे एकच ध्येय आहे, माझं लग्न, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. राघव, आपले सगळे प्रयत्न वाया गेले रमा. तेव्हा तुझे बाबा आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलं होतं, पण ते भलतच झालं ग. आधी फक्त आपल्याला अंकल गुरुजींची परमिशन हवी होती राघव, पण आता डॅडही आपल्या अगेन्स्ट केलं. राघव, आपलं लग्न होणं आता इम्पॉसिबल आहे. राघवा, मला तुला गमवायचं नाहीये ग. तुझ्याशिवाय आयुष्य जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. I just can't. मला असंही होत आहे. मी रमा आणि राघवच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. ती मुलं एकमेकांशिवाय वेडीपिशी होती, जगण्याची उमेदच गमावून बसतील. पण तुमची आजी अजून जिवंत आहे बाळांनो. आता मी पुढाकार घेऊन तुम्हाला एकत्र नाही आणलं तर नावाची रुक्मिणी नाही. आले आबा आले. पूजा, आबा निघालेत ग. आबा, तुम्ही मानाने इतक्या मोठ्या परिषदेला जाताय. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना अगदी अभिमानाने सांगितलं आणि त्यांनाही खूप आनंद झाला या गोष्टीचा. आई, नमस्कार करतो. ठीक जा रे, प्रवास चांगला होऊ दे आणि परिषदेत तुझं नाव गाजू रे. आणि आबा, तब्येतीची काळजी घ्या. आणि आबा, फोन करत राहा तुम्ही. तुमची परिषद आणि प्रवास दोन्ही उत्तमच होईल. अहो, सगळ्यांना माझ्या जाण्याचा आनंद होतोय, पण मला काहीतरी खटकतंय. का? गजाननराव, खरं तर घरातली एकूण परिस्थिती बघता तुमचं जाणं मला काही योग्य वाटत नाहीये. पण ठीक आहे, आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर काय करणार. माधव, काय बोलतोयस तू? अरे ते कामासाठी निघालेत ना. अहो, तुम्ही शांततेने निघा. घरातली काळजी घ्यायला आम्ही इथे सगळेजण आहोत. कार्तिकेय, प्रशांत, काय झालं रे? कसला विचार करतोयस? आई, या इथे एवढं सारं काही घडलं, त्यानंतर माझं तिथे मन लागेल का ग? नाही, मला एक निर्णय घ्यावाच लागेल. कसला निर्णय? मी इथे नसताना घराची पूर्ण जबाबदारी माधववर सोपवतोय. आबा, अहो, माधव, तू आणि अश्विनी, मी परत येईपर्यंत
पुढचे 20 दिवस इथेच राहाल. हो भाऊजी. चालेल काका, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर अजिबात नाही. आणि हो माधवा, मी इथे नसताना इथे कोणी जर वावगं वागलं तर मला ताबडतोब तू कळवशील. या घरात काही चुकीचं घडता कामा नये. इथे घडणाऱ्या सगळ्या घटना तू मला कळवशील. आणि मग त्यावरच माझा पुढचा निर्णय ठरेल. आबा, अहो घराची सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली होती ना, मी ती सांभाळू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आबा, थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. कार्तिके, तू पूजापाठ करणारच आहेस, पण मी सांगितल्याप्रमाणे इथे कोणी वावगं वागतंय का नाही हे मात्र तू मला कळवणार नाहीस. पण मी मात्र नक्की सांगेन. आबा, या सगळ्याची काहीच गरज नाहीये. गरज आहे. मी इथे नसताना कोणी मी सांगितल्याप्रमाणे वागलं नाही तर मी परत या घरात पाऊल ठेवणार नाही. मी तिथूनच संन्यास घेईन. आणि मग मी अशा ठिकाणी जाईन की तिथला ठाव ठिकाणा तुम्हाला लागणार नाही. गजाननराव, तुम्ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मला आता या क्षणी काय वाटतंय ते शब्दात सांगता येणं कठीण आहे. पण तुम्ही काळजी करूच नका. मी या घरावर बारीक लक्ष ठेवेन आणि इथल्या क्षणाक्षणाची बातमी मी तुम्हाला पोहोचवेन. आणि इतकंच नाही तर जर का कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला थांबवण्याची जबाबदारी सुद्धा माझीच. मी पुन्हा एकदा सांगतो, कुणालाही पाठीशी घालू नका. काका, नमस्कार करते. सुखी राहा. चला येतो. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि काही लागलंच तर मग माधव आहेच. कार्तिकेय, हां, हो आबा. हो, चला आबा. हे काय काढलं गजाननाने नवीनच. इथे आपण रमा आणि राघवला एकत्र आणायचा प्रयत्न करतोय आणि हा घर सोडायची भाषा करतोय. कुठे आणि किती पुरे पडायचं. आणि ह्या सगळ्याचा राघवावर काय परिणाम होतोय हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. गिरीश, रमा नाश्ता नको म्हणते. का? तिला भूक नसायला काय झालं? बाबा, अहो काल रात्रीही रमाताई नीट जेवलेली नाहीये. हो ना रे राजू? हो ना. अहो नीट काय, अजिबातच नाही जेवल्या. 2 घास खाल्ल्या आणि पटकन उठल्या. गिरीश, ती राघवमध्ये किती गुंतली आपल्याला माहिती आहे ना. तिचं तिलाच त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पवित्रा. तिने बाहेर पडावं असा विचार करण्यापेक्षा तुम्ही एकदा त्यांच्या नात्याचा परत विचार करा ना प्लीज. हे कसं शक्य? आज रमाची ही जी काही अवस्था आहे ना, ती त्या पुरोहित फॅमिलीमुळेच. रमाचं हे जे काही अपब्रिंगिंग झालंय त्यातलं काहीही तिला त्या घरात मिळणार नाही. इनफॅक्ट ती त्या घरात सुखाने जगूच शकणार नाही. काय बोलताय तुम्ही हे लावण्याताई? रमाचं राघववरती प्रेम आहे हे आपल्याला विसरून नाही चालणार. तरी तिला ते विसरावंच लागेल. आणि तेच तिच्यासाठी योग्यही असेल. एक्झॅक्टली. पवित्रा, राघव चांगला मुलगा आहे याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. पण गजानन गुरुजी ज्या पद्धतीने वागलेत ना माझ्याशी, ते अत्यंत चूक आहे. आणि म्हणून त्या घरात रमाला पाठवून तिचं आयुष्याचं नुकसान नाही करायचं आहे मला. तिच्या भविष्याशी मी कुणालाही खेळू देणार नाहीये आणि माझा निर्णयही बदलणार नाहीये. मी इथे नसताना कोणी मी सांगितल्याप्रमाणे वागलं नाही
तर मी परत या घरात पाऊल ठेवणार नाही. मी तिथूनच संन्यास घेईन. मी असं वचन का दिलं आबांना? खूप मोठी चूक केली आहे मी. आबा आणि रमा यांच्यापैकी कोणाला तरी एकाला निवडावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. यापुढे तुमच्या घराचा उंबरठा माझी मुलगी ओलांडणार तर मी नाही. परत या घरात पाऊल ठेवणार नाही. रमा तुमची सून कधीही होऊ शकत नाही. मी अशा ठिकाणी जाईन की तिथला ठाव ठिकाणा तुम्हाला लागणार नाही. अरे राघवा, अजून उठला नाहीस कसा? 8 वाजून गेले. काय होतंय? डोकं दुखतंय का? चहा घे. किती अस्ताव्यस्त करून ठेवलेस खोली. नाही तुझी अवस्था आहे की फार वाईट वेगळी नाहीये म्हणा. पण चल उठ पटकन, आवर जरा. म्हणजे तरतरी डोकं जरा जड झालं होतं म्हणून पडलं होतं. मी एक काम करते, शालिनीला सांगते तुझ्या आवडीची उकड कर म्हणून. एक घास खाल्लास ना की एकदम मस्त वाटेल तुला बघ. काही खायला नको, मला ऑफिसलाही जायचं नाही. आधी पण तसंही सामान लावण्यासाठी सुट्टी घेतलीच होती ऑफिसमधून. ती वाढवतो अजून 2 दिवस. राघवा, अरे रमा, बा बस खाली. बस आधी. हे घे, नाश्ता करून घे. मला नको. प्लेट तर धरशील आता प्लीज. रमा बाळा, न खाता राहून कसं चालेल? मी तुझ्यासाठी पोह्यांची प्लेट खालून वर घेऊन आलो की नाही. थोडा तरी खाऊन घे बाळा. डॅड, मी एकदा म्हणाले ना मला नको. प्लीज फोर्स करू नकोस. बस रमा बस. तुझा माझ्यावरही विश्वास नाहीये का बाळा? मी तुला सांगतोय ना परोपरीने की ते घर तुझ्यासाठी योग्य नाहीये. तुझ्यासाठी जे घरच योग्य नाही त्यातल्या मुलावरच्या प्रेमाखातर आयुष्य पणाला लावायची गरज नाहीये. आयुष्याची वाट लावून नाही घ्यायची बाळा त्यासाठी. माझा ऐकतो. तू उद्यापासून आपलं ऑफिस जॉईन कर. म्हणजे निदान कामाला सुरुवात केलीस ना तिथे की या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसायला तुझ्याकडे वेळही उरणार नाही. कळतंय का तुला मी काय सांगतोय ते? पण एक गोष्ट मात्र नक्की, यापुढे राघवला तू कधीही भेटणार नाहीयेस. तुला त्याला विसरावंच लागेल. गिरीश, आय थिंक यू आर राईट. आणि मलाही तुझं बोलणं पटलंय. इनफॅक्ट व्हॉट आय वॉज थिंकिंग की आपलं बंगलोर ऑफिसचं CEO रिझाईन करतोय. सो इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर अस. आपण जर रमाला त्या ऑफिसमध्ये पाठवलं तर. बस, हे असले प्रयत्न करत राहू नका. मामा, तू या आधी सुद्धा मला आणि राघवला दूर करायचा प्रयत्न केलाय, पण ते अनसक्सेसफुल झालेत हे विसरतेस तू. मी आणि राघव एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. इज दॅट क्लिअर? आई, पालकाची भाजी करू. आई, अहो कसला विचार करताय? कसला विचार करणार शालिनी? कसं हसतं खेळतं घर होतं ना ग आपलं. काय होऊन बसलंय आता? राघवाची अवस्था तर बघवत नाही अगदी. या सगळ्याचा मलाही खूप त्रास होतोय, पण ह्यांना न दुखावता ह्यातून मार्ग कसा काढायचा तेच कळत नाहीये. तिकडे रमाचेही काही कमी हाल होत नसतील. खरं तर गिरीशरावांच्या येण्यावर या दोन्ही मुलांनी खूप आशा लावली होती. पण आता बघा ना, त्यांच्या येण्याने परिस्थिती सुधारली नाही तर अजूनच बिघडली. आता यावर कसा मार्ग काढायचा आहे? पर्याय शोधायलाच लागेल शालिनी. जसा प्रत्येक शापाला उशाप असतो ना, तशी प्रत्येक अटीला पळवाट असते. आणि गजाननाच्या अटीची पळवाट आपल्याला शोधलीच पाहिजे आपल्या मुलांसाठी.
आणि त्यांना या दुःखातून बाहेर काढू. राघव, अरे कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघते. ते घरात बरंच सामान लावायचं बाकी आहे, तेच करत होतो. मग झालंय ना आता ते? मग मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. रमा, अगं मी म्हणालो ना बरंच काम बाकी आहे, मला नाही येता येणार भेटायला. तरी सुद्धा तू भेटायला ते सगळं नंतर कर. राघव, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. रमा, तू नको ना उगाच हट्टीपणा करूस. मला खरंच नाही ग भेटता येणार आज. राघव, अरे तू मला अवॉइड करतोस का? राघव, 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 मला सांग ना काय झालंय. बोल ना माझ्याशी प्लीज. रमा, मी आबांना वचन दिलंय. वचन? कसलं वचन? ते नसताना त्यांच्या मनाविरुद्ध काहीच घडणार नाही. तुला भेटणं त्यांच्या मनाविरुद्धच असेल ना, मग कसं भेटू मी तुला? राघव, अरे तू असं वचन देऊच कसं शकतो त्यांना? म्हणजे तू मला तर कधीच भेटणार नाहीयेस का? नाही रमा, अगं असं हो कसं होईल? मग मला आत्ताच्या आत्ता भेट. मला काही माहित नाही, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. प्लीज जरा समजून घे ना मला, प्लीज. हे बघ, आबा येईपर्यंतचाच प्रश्न आहे फक्त. मला माझा शब्द पाळायला हवा रमा. मला माफ कर, मी नाही भेटू शकत तुला.